हो कार्यक्रम मये मतदारसंघात सुरुवात करता असताना म्हाका खूप आनंद जाता, कारण सगळ्यात त्रास गोंयांत जर कोणी काडले आसतले घराक आनी जागे खातीर जाल्यार ते मयेकारांनी काडल्या. आणि सगळ्यात बेगीन तांचे त्रास जर सुटावे जावचे जाल्यार ते तेंचे जावचे म्हणूनच हो कार्यक्रम हो मयांतल्यान आमी सुरवात करता. सांखळी मतदारसंघ इतकोच म्हाका लागचो मतदारसंघ खंयचो आसत जाल्यार तो मये मतदारसंघ आसा सातत्यान. ती हाची सुरवात आज आमी मये मतदारसंघांतल्यान करता. हे करता आसतना आमी 5 लोकांक नॉमिनल फॉर्म दितले स्टेजीर फोन, बट हांगासर जितके जाण आयल्या तितक्या प्रत्येकाक आपल्याक जो कसलो फॉर्म जाय तो फॉर्म मेळटलो. म्हणून हांव थोडक्यात हांव म्हजें वेगळें भाशण करचो ना. म्हज्या भाशणांतल्यान आयच्यान कितें कितें गजाली सुरू जाल्यो राज्यांत आनी खंयच्या खंयच्यो गजाली ज्यो आहा पळय न्ही ह्यो स्टँड मायक आहा रे, स्टँड आहा, स्टँड नाय, आनी हांव खंयच्यो खंयच्यो गजाली सुरवात जाल्यो आनी हांव आयच्यात राज्यांत खंयच्यो खंयच्यो गजाली लोकांक एवेलेबल जाल्यो त्यो मुद्दामून सांगता हांव. आमी पयल्यात पयली गांवांत रावपी लोकांच्या घराक हावज रिपेर सर्टिफिकेट म्हटलेली 3 दिसांनी हावज रिपेर सर्टिफिकेट मेळपाक जाय. आयच्यान आमी ताका फॉर्मेटूय दिला, म्हणजे ग्रामपंचायतीन जर वचत तुमी जर हावज रिपेर सर्टिफिकेट मागली जाल्यार ती हावज रिपेर सर्टिफिकेट तुमचो हावज नंबर आसा आनी तुमी इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर बील तुमच्या कडेन जर आसत, घर तुमच्या नांवार आसा आनी तुमी हावज टॅक्स फारीक करता, उदक बील किंवा लायट बील आसत जाल्यार पंचायत सेक्रेटरीन 3 दिसांनी ताका हावज रिपेर सर्टिफिकेट दिवपाक जायी. 3च दिसांनी. हावज रिपेर तो नवें मानिना, तो रिपेर करता म्हणून तेणी हावज रिपेर सर्टिफिकेट दिवपाक ताका कांयच हरकत ना. जर एका घरात 2 भाव रावता आनी दोगांयनी जर बरोवन दिले आमकां हावज सेपरेशन सर्टिफिकेट दी, ए आनी बी, म्हणजे फॉर एग्जाम्पल नंबर आसतलो 40 जाल्यार 40A आनी 40B विथ कन्सेंट विदीन 7 days तेणी फक्त चडांत चड पंचायत मिटिंगेक रावपाची गरज ना. परत एकदा सांगता हांव, हें एडमिनिस्ट्रेटीव काम आसा, सेक्रेटरीचें काम आसा, त्यामुळे ते पंचायतच्या मिटिंगेची गरज ना. म्हणजे पंचांनी आमी पळयता आमी मिटिंगेक घालता हें म्हणपाची खंयसरूच गरज ना. जो कोण मागता ताका सेपरेटली 2 हावज नंबर डायरेक्टली पंचायत सेक्रेटरी दिवपाक जाय, आयच्यान दिवपाक जाय. तशें दोगांयकू आमी सर्कुलर जे आसा पळय न्ही हे पंचायतींनी गेल्या, सेक्रेटरी कडेन गेले आसा, तांच्यांनी म्हणजे ए आनी बी जेणे करून घरांतली झगड्यो कमी जावच्यो, वेगळें लायट कनेक्शन घेवपा खातीर, उदीक घेवपा खातीर ताका डायरेक्टली नंबर एवेलेबल आसा. आनी ह्या पंचायतीन दिल्ल्या हावज नंबर म्हणजे 37A 37B ताज्या वयल्यान जर तेणी फाल्यां सकाळीं नवीन कनेक्शन घेवपा खातीर जर मागलें जाल्यार इलेक्ट्रिसिटी ताका नवीन कनेक्शन दितली, ताका वॉटर सप्लाय ताका नवीन सेपरेट मिटर दितले. फाल्यां सकाळीं तेणी इवन दो नवीन टॉयलेट मागलो गव्हर्मेंटाच्या अंडर जाल्यार ताका मागपाक रायट आसा, ताका नवीन टॉयलेट दितले. ही सगळ्यात व्हड गजाल आसा. नाजाल्यार गजाली आमी पळयता टॉयलेटी खातीर सुद्दां गांवांत झगडी जातात. आमचो टॉयलेट आमी ताका एकाच घरान रावतना सुद्दां ही झगडी जाल्ली आसा. गांवांतले हे प्रॉब्लेम आसा. आमकां त्यो गांवांतल्यो झगडी कमी करपाक जाय. म्हणून लायट ना जाल्यार एक भाव लायटी फारीक करता बील आनी तेणी म्हणटा 6 म्हयने हांवें फारीक केलें, दुसरो फारीक करूंकूच ना, तांच्या घरांतली लायट कट जाता. ती ह्यो झगड्यो खंय तरी कमी जावच्यो म्हणून सेपरेट हावज नंबर दिवप हाजें डिसिजन रितसर आनी कायदेशीर म्हणजे सरकारान घेतला आनी ताचो बेनिफीट समेस्त गोंयकारांक मेळचो म्हणून हावज रिपेर आसतलें, हावज सेपरेशन आसतलें, जेणे करून लायट, उदक, टॉयलेट आनी एक स्टेप फुडें वचून आमी ताका अटल आसराक एप्लाय करता. सपोज घर जर सायडीन तेजें मोडलेलें आसत जाल्यार दोगांयकूय सेपरेट सेपरेट अटल आसराक एप्लिकेशन घालपाचो रायट आसा आनी ताका अटल एप्लिकेशनाचो फायदोय बी ताका मेळटलो. दीस इज अ मेजर रिफॉर्म जो आमी ह्या म्हाजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत घेतलो. दुसरी गजाल आत्तां आमी कितें केलां, बऱ्याच जाणांची घरां पोर्तुगीज टायमाच्या पयलींच्या 1961च्या पयलींचें घर आसा, ताज्या उपरांत तें घर जालें. आत्तां आमच्या कडेन म्हजें घर कायदेशीर आसा असो सांगपी डॉक्युमेंट कितें आहा, हावज टॅक्स रिसिप्ट सोडली जाल्यार आनी कोणा कडेन कितें आसा जाल्यार हात वयर करात. हावज टॅक्स रिसिप्ट ही सोडली आनी कितें आहा, चडांत चड 114चेर 1/14च्या उताऱ्याचेर हावज ओन बाय म्हणून आसा. बरोबर आसा.
हाच्यानी वयर गव्हर्मेंट ऑफ गोवा लागला तुमचे. हा, वयर गव्हर्मेंट ऑफ गोवा लागला. अदर कॉलमान हाऊस ओन बाय फ्रॉम नार्वेकार. बरोबर हा काय ना? इतकेच लागला, हेच्या पलीकडे लागूंक ना. म्हणजे ते घर हे लिगल घर जायना. ते घर फाल्यां सकाळी जर तुका कायदेशीर जर तू म्हणटलो आसत, तू बँकेन चल, आपल्याक हावजींग लोन दी म्हणून सांग, गव्हर्मेंट कोणूच हावजींग लोन दिवचो ना. किंवा खंयच्याय बाबतीत इवन जो फाल्यां सकाळी ते घर परत बांदपाक चल तू, जाल्यारूय बी तुझे घर कायदेशीर जायना. ती पयले फावटी आमी अशा पद्दतीच्यो 2 सर्टिफिकेट दिता. एक तुका सनद सर्टिफिकेट दिता, तुझे घर 114 जेन्ना लागला, हाऊस ओन बाय नार्वेकर म्हणून, आणि प्लॅनाचेर तुझे घर आहा, 1972ची घरां, पयलींची घरां सगळ्यांची प्लॅनाचेर लागलेली आसा. आणि म्हणून आमी ताका 2 सर्टिफिकेटी दिता. एक तुम्ही फॉर्म भरून तुमच्या डेप्युटी कलेक्टरा कडेन दिवचो पडटलो. तो फॉर्म दिता आसतना तुमकां प्लॅन लावपाक जाय, 114 लावपाक जाय, सर्वे प्लॅन लावपाक जाय, सायट प्लॅन लावपाक जाय, आणि हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाक जाय. म्हणजे घर तुज्या नावार आसा, बट 1/14च्या उताराचेर तुज्या आज्याचें नांव आसतलें कदाचित, किंवा बापायचें आसतलें. ओके, बापायचें लागलां आसतलें, बट घर आतां तुज्या नांवार आसा, जाल्यार डायरेक्टली आमी ताका सनद सर्टिफिकेट इश्यू करता. म्हणजे एका म्हयन्या भितर हे तुमी एप्लाय केल्या उपरांत 1 ते 1 म्हयन्या भितर किंवा 1 ते 2 म्हयन्या भितर डेप्युटी कलेक्टर सर्टिफिकेट दितलो. तुझे घर जे आसा ही तुजी सनद सर्टिफिकेट बिलॉंगिंग्स टू नार्वेकर. तुका 1000 रुपया भरल्या उपरांत तुका ती सनद सर्टिफिकेट मेळटली. आता ह्या सनद सर्टिफिकेटीचो फायदो कितें? ती सनद सर्टिफिकेट घेवपाची आणि दुसरो फॉर्म आमी तुमी आतां तुमकां जो मेळटलो 1972च्या पयलींच्या घरांचो, तो दुसरो फॉर्म तुम्ही सरळ भरपाचो. सेम वे ताका परत एकदा म्हणजे सनद सर्टिफिकेट जी आमकां डेप्युटी कलेक्टर दिता, ती सनद सर्टिफिकेट लावपाची, हाऊस टॅक्स लावपाचो, आणि ताज्या उपरांत ताका वॉटर बील किंवा हे लायट बील हे लावपाचें आणि पंचायतीन दिवपाची. पंचायतीन 1000 रुपया भरपाचो. पंचायत तुका डायरेक्टली सर्टिफिकेट दितली, हे तुज्या नांवार जे घर आसा हे तुझे कायदेशीर घर, कंप्लिटली कायदेशीर घर. ह्या 2 डॉक्युमेंटांनी 1972च्या पयलींची सगळी घरां कायदेशीर जातली, ती बेकायदेशीर उरची ना. फाल्यां सकाळी हायकोर्टान जरी कोणाच्या रस्त्याक तेकोन जरी घर असले, हांव परत एकदा सांगता, आणि ते 1972च्या पयलींचे असले, आणि फाल्यां गव्हर्मेंटान जरी म्हाका रस्त्या खातीर ते काडपाचे जाले आसत, जाल्यार तुका कॉम्पेन्सेशन फारीक करचें पडटलें, मागीरूच ते घर काडचें पडटलें. त्या शिवाय ते हांव घर काडूं शकना. इन्क्लुडींग कोणाचें घर आनी दुकान जरी आसत आणि 1972च्या पयलींचे आसत आणि रस्त्या खातीर जर चुकून काडचे पडले, जाल्यार तुका पयशे दिवचे पडटले. म्हणून हे महत्वाचें आसा. 1972च्या पयलींच्या घराक कायदेशीर करपाची सर्टिफिकेट आसा. हे पयले 2 फॉर्म आज हांगासर येयल्या तितक्या जाणांक मेळटले. आपल्याक कोण येवंक ना तेजो फॉर्म तुमी व्हरो नाका. तुमी येयल्या तुमचेच 2 फॉर्म तुमी व्हरात. नाजाल्यार बरेच जाण म्हणटले ना आमच्या आनी शेजारी 4-5 जाण येवंक ना, आतांच 4 फॉर्म दी म्हणटले म्हाका. ना, जो कोण येयला ताचें नांव बरयतले, ताका 2 फॉर्म मेळटले. इंडिविज्युअल 2 फॉर्म, एक डेप्युटी कलेक्टर एप्लाय करपाचो, दुसरो फॉर्म पंचायतीन एप्लाय करपाचो. तुमकां डॉक्युमेंट कितें जाय ताका जे आसा पळय न्ही, हेका व्हेरी सिंपल डॉक्युमेंट. सर्वे प्लॅन आमदार इनिशिएटीव्ह घेतलो. सर्वे इन फ्युचर येता त्या टायमाच्या भितर सर्वे प्लॅन सायट प्लॅन आणि हाऊस टॅक्स रिसिप्ट म्हण तुमच्या कडेन आसात, हे तो डॉक्युमेंट हांगासरूय तुमकां काडून दितलो. फुडलो म्हयनो 2 म्हयने आसा, सगळ्यांनी वांगडाच गडबड करपाची गरज ना. आणि हे डॉक्युमेंट एक फॉर्म आमी सिंगल विंडो म्हणजे पंचायती फॉर्म घेता आसतना सगळं चॅक करून घेतले, डेप्युटी कलेक्टरूय फॉर्म घेता आसतना सगळं डॉक्युमेंट चॅक करून घेतले. तुमकां फावटी मारपाची गरज ना. त्या ती एकाच हातूंतल्यान तुमचें 1972च्या पयलींचें घर क्लियर जातलें. दुसरो विशय म्हणजे हांगासर तुमी जर म्हणटले आसत इव्हॅक्यू प्रॉपर्टीतलें घर सुद्दां आतां 1972च्या पयलींचें असल्या कारणान ते डायरेक्टली लिगल हाऊस जाले. आमी जरी इव्हॅक्यू प्रॉपर्टीन घर तुमच्या नांवार दिल्लें जाल्यारूय ते लिगल जावंक नाशिल्लें, आतां ते लिगल जालें, हें म्हत्वाचें आसा. दुसरें, आमी गव्हर्मेंट रेव्हेन्यू लँडाचेर आसलेलीं घरां म्हणजे गव्हर्मेंटाच्या जागेत जो कोण घर बांदून आसा तेजी घर हे मॅक्झिमम टू मॅक्झिमम म्हणजे आपलें घर आनी घरा भोंवतिल्ली 2 मिटर जमीन. सपोज घर जर 200 स्क्वेअर मिटरान आसा आनी तेज्या भोंवतिल्ली जमीन जर आसत जाल्यार ती 300 स्क्वेअर मिटर जाली. आमी ती जमीन क्लास 1 सर्टिफिकेट डायरेक्टली तुमकां दिता. गव्हर्मेंटाच्या लँडाचेर एप्लाय करपाचो जो सेपरेटली फॉर्म आहा तो तुमकां हांगासर मेळटलो. ताज्या बरोबर एक एफिडेविट
तुम्ही जे बरोवन दिवचे पडटा ते एफिडेविट तुम्ही बरोवन दिवचे पडटले. तुमच्या घराचे डॉक्युमेंट म्हणजे 2014 पयलींचे तुमचे घर आसा 2014 पयलींचे त्याती ते डॉक्युमेंट तुम्ही दिवचे पडटले. तुमची रेजिडन्स सर्टिफिकेट म्हणजे आपूण गोंयकारूच आसा 15 वर्सां आपूण गोंयांत रावता ही 2014च्या पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट काडची पडटली. त्या रेजिडन्स सर्टिफिकेटीचो फॉर्मॅट ऑलरेडी आमच्या मामलेदारां कडेन अवेलेबल आसा. तुम्ही वचात पंचायतींनी आनी तो आमी पब्लिकली अवेलेबल केला. एफिडेविट जे आसा तेय बी आमी पब्लिकली अवेलेबल केला. तो वेगळो फॉर्म दिवपाची गरज ना. तुमकां गव्हर्मेंटाच्या लँडाचेर एप्लाय करपाचो फॉर्म मेळटलो. तो फॉर्म भरपाचो तेजी एफिडेविट लावपाची आनी आसा तशें परत आमी तुमची रेजिडन्स सर्टिफिकेट लावपाची आनी हे डॉक्युमेंट जे आसा पयलीं हे परत आमी नोडल ऑफिसर मामलेदार म्हटला मामलेदारा कडेन हे फॉर्म सबमीट करपाचो आनी हो मामलेदारा कडेन सबमीट केल्या उपरांत तो येवन फक्त चॅक करतलो आनी तुका जरी दोग जाणांची घरां जरी गव्हर्मेंट प्रॉपर्टीज आसली जाल्यार दोगूय म्हणजे घर आनी तुज्या भोंवतिल्ले 2 मिटर आमी जशें म्हटलां सेपरेटूय जाय जाल्यार सेपरेटूय करून दितलो आनी ती मॅक्झिमम टू मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटर जागा गव्हर्मेंटाची दिवपाक मेळटा. एफिडेविट दिल्या उपरांत तुमकां क्लास 1 सनद मेळटली. क्लास 1 सनद ही केन्ना सहसा गव्हर्मेंट दिना आनी ती एज पर तुमचें घर जर 2000 सालांत तुमी बांदलां जाल्यार त्या हेज्या प्रमाणे रेट पयशे फारीक करचे पडटले. विथ द मिनिमम पयशे आमी जाका म्हणटा म्हणजे मया गांवांत आशिल्ल्या लोकांक मॅक्झिमम टू मॅक्झिमम जर तेचे 2000 सालाच्या पयलींचे घर आसत जाल्यार ताका 20-25 हजार रुपया बीन फारीक करचे पडटले. बट ताका मॅक्झिमम टू मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटरचो प्लॉट जो आसा पळय न्ही हो ताच्या परमनंटली नांवार जातलो हें म्हत्वाचें आसा. सहसा पुराय देशांत अशा पद्दतीत गव्हर्मेंटाची लँड कोणूच लोकांच्या नांवार करून दिना हे पयलीं खबर आसपाक जाय. म्हणून हांव सांगता विथ मिनिमम कॉस्ट म्हणजे जर तुमचो हांवें जशें म्हटलां तर तेज्या पयलींची एनक्रोच आसत प्रॉपर्टी इफ प्रॉपर्टी इज एनक्रोच इन 1990 किंवा 1980 जाल्यार तर ताका 10 ते 15 हजार रुपयान ती प्रॉपर्टी मेळटली. 1980ची बीन आसत जाल्यार 10 हजार रुपया भरूनच तुमकां 400 स्क्वेअर मिटरचो प्लॉट मेळटलो. म्हणजे विचार करात हाज्या खातीर एफिडेविट रेजिडन्स सर्टिफिकेट आनी तुमच्या घराचो प्रूफ म्हणजे तेन्नाची हाऊस टॅक्स सर्टिफिकेट किंवा पंचायती कडल्यान एक सर्टिफिकेट घेवची पडटली आनी ताका प्रूफ लावचो पडटलो. म्हणजे हाऊस टॅक्स रिसिप्ट तेन्नाची किंवा इलेक्ट्रिसिटी बील वॉटर बील कितें एनी वन डॉक्युमेंट म्हटलेलो आमी विच शोज की तुमचें घर हे 1980 पासून आसा 1990 पासून आसा पण तें घर 2014 पयलींचें आसपाक जाय. हे जालें गव्हर्मेंट लँडावेली जागा. ही जागा आमी आज तुमचें घर कायदेशीर करपाक तुमकां दिता म्हणजे तुमचें घर हें तुमचें कायदेशीर जालें. तिसरी गजाल हांव जी सांगता वेची देन कोमुदिदाद लँड मयांत तशें व्हेरी फ्यू जाग्याचेर कोमुदिदाद आसा. मये मतदारसंघाचेर चोडणा ह्या एकच विलेज पंचायतीत कोमुदादचे प्रॉपर्टीज आसा. सेम वे कोमुदाद प्रॉपर्टी दिता आसतना तेन्ना कोणी तरी कितें तरी कोणाक दिलां आनी घर बांदलां कोणी फुकट बांदूंक ना हांव स्पश्ट सांगता. कोणी तरी कितें 50 हजार घेतल्या कोणी 1 लाख घेतला आनी तांकां जागो दिला पण तेंच्यांनी जागो दिता आसतना तांकां पेपर कसलेच दिवंक ना तांकां कागदां कसलीच दिवंक ना. आज म्हजें सरकार तांकां तो जागो तांच्या नांवार करून दिवपा खातीर आयल्या. तेंचेर कायमची जशी आमच्या खासदारान सांगलें टांगती तलवार म्हजें घर आयज मोडटलें काय म्हजें घर फाल्यां मोडटलें हें आसूंक जायना. म्हणून सरकारान ठरयलां की तो जागो मॅक्झिमम टू मॅक्झिमम 300 स्क्वेअर मिटर जागो कोमुदादीचो तुमच्या नांवार जातलो. हाज्या खातीर सेपरेटली फॉर्म आसा. तो फॉर्म तुमी हांगासान घेवं येता. आमच्या ऑफिशियल स्टाफ जे बसल्या ते प्रत्येकाक तुमकां कसलो फॉर्म लागता हो फॉर्म ते सांग. भायरा देखे भितर येयात मातशे चारी भितर पळय सगळे जाण सगळे भितर यो फुडल्यान यो हे सायडींतल्यान भितर यो. एनी हांव कोमुदादच्या जाग्याचेर उलयतालो. कोमुदादीचो सेपरेट फॉर्म आहा त्याती आपल्याक खंयचो जागो आपूण खंयच्या जागेन रावता प्रत्येकाक खबर आहा. आपल्याक 1972च्या पयलींचो फॉर्म जाय काय आपल्याक कोमुदादीचो फॉर्म जाय काय आपल्याक गव्हर्मेंट लँडाचो फॉर्म जाय तो आपूण फॉर्म घेवपाचो तो फॉर्म भरपाचो. तेकाय रेजिडन्स सर्टिफिकेट लागता तेकाय एफिडेविट लागता. त्याती हाजेय फॉर्मेट आमचे कडेन अवेलेबल आहा. एका फुडले 6 म्हयने आहा. हॅलो हेका प्रत्येकाक डॉक्युमेंट जे आसा ते डॉक्युमेंट लावपाचे कोमुदादीचोय फॉर्म भरून दिवपाचो. हांगासरूय बी आमी हांगासर मॅक्झिमम टू मॅक्झिमम सर्कल रेटा प्रमाणे पयशे म्हटल्या लोकांक कळोंक जाय की आमी फुकट कांयच दिना.
कोमुदादीक सुद्दां सर्कल रेट जर तेन्नाचो 100 रुपया जर आसत जाल्यार 100 रुपया पर स्क्वेअर मिटरा प्रमाणे ताका पयशे भरचे पडटले प्लस 20% पेनल्टी. म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम 300 स्क्वेअर मिटर जागो जर मया सर्कलान घेवपाचो जालो जाल्यार ताका 30,000 रुपया प्लस पेनल्टी. म्हणजे इतके कमी पयशे 90 आसतले अशें. जर तेणी 2014 पर्यंत आसलो जाल्यार तेजी गजाल फक्त ताका चड पयशे पडटले बट विथ कमीत कमी पयशांनी तो जागा ही तेज्या नांवार जाता. हो चवथो विशय आसा की कोमुदादीच्या प्रॉपर्टीत. हांव सांगता तेजेरूय बी उदकाची बॉटल दी. हाजेर कोमुदादीचो कन्सेंट घेवपाचो एक फॉर्म आसा तोय फॉर्म तुमकां आमी दितले. तो कोमुदाद जी आसा कमिटी ताच्या कडेन तो तुमी भरपाचें सगळें. तुमकां केन्ना जागो दिला तोय बरोवपाचो आनी तेंच्या कमिटी कडेन मागपाचें. तुमी जेन्ना हांगा सगळे जाण जमल्या तुमी वचून कोमुदादीक सांगपाक जाय बाबा तुज्या कोमुदादीन केन्ना तरी म्हाका हो जागो विकतूच दिला फुकट दिवंक ना म्हणून निदान आतां परत आपूण तुजे पयशे दिता आतां तरी म्हाका कन्सेंट दी म्हणून. कारण ना जाल्यार म्हणजे बरेंच हांव तेजे कोमुदादीचेर हांव उलयना. म्हणजे हांव उलयलो जाल्यार मागीर वायट उलयलो म्हणटा. पण आमकां सामान्य मनशाचें पडलां. आमकां जो सामान्य गोंयकार जो रावता डे टू डे म्हणजे सदांच तेजे तकलेर टांगती तलवार आसा. दुसरी कमिटी येयली काय ताका दुसरें आनी कितें सांगता. तिसरी येयली काय ताका आनी कितें सांगता. ती एकूच फावटी तुजे पयशे आतां आमी भरपाक तयार आहा आनी 20% पेनल्टी आनीक भरता तुका. बेस्टे भरिना त्याची तूं आमकां कन्सेंट दी. तुजे पयशे सरकार पयशे भरल्या शिवाय तुमच्या नांवार करून दिवचो ना. कोमुदादीचे पयशे भरतले आनी मागीर जागाची तुमच्या नांवार करून दितले जेणे करून कोमुदादली नांवां ही तेच्या नांवार जातली. पाचवो विशय आमी 20 पॉयंट प्रोग्राम म्हाका दिसता मये मतदारसंघात 20 पॉयंट प्रोग्राम आसा. तांकां 1975 सरकारान जागा दिल्ली. 20 पॉयंट प्रोग्रामांतलो कोण हात वयर करात. 20 पॉयंट प्रोग्राम फाटल्यान आहा दोग जाण. तुज्या कडेन डॉक्युमेंट कितें आहा कांयच ना. एक हें आहा तुज्या कडेन सांग म्हाका फक्त. एकूच ऑर्डर आहा तेन्नाची बस. बट ती ऑर्डर फक्त तांकां बरोवन दिल्लें की हो प्लॉट तुका दिलो म्हणून. ओके. तेणी कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवंक ना. तेणी घराक परत म्हणजे तेजेंय घर क्लियर ना. त्याची तांकां आमी क्लास 1 ऑक्युपन्सी आतां दिता. जेका डायरेक्ट कोमुदादीच्या प्लॉट जर तुज्या नांवार दिल्लो आसत जाल्यार तुका डायरेक्टली विथ मिनिमम पयशे भरून म्हणजे हांगासरूय बी परत 5,000 रुपया काय कितें तरी भरून तुका क्लास 1 सर्टिफिकेट मेळटली. जागो परमनंटली तुज्या नांवार जातलो आनी तुवें बांदलेलें घर तुका मागीर कायदेशीर करपाक जाता. इन केस हांव परत सांगता 20 पॉयंट प्रोग्रामांनी ए मनशाक जर जागो मेळ्ळा तेणी विकलो कोणाक तरी बी मनशाक आनी बी मनशान काडून सी मनशाक विकलो. मागीर आतां परत ए मनशान येवन झगडपाचें ना. जो त्या जागेत रावता सी मनीस तेज्या कडेन फक्त जागो विकले आपूण विकत घेतलेची सर्टिफिकेट आसूंक जाय. आतां जागो जो आहा पळय न्ही तो सी मनशाक मेळटलो. नाजाल्यार परत झगडी सुरू जातली. हे मनीस परत येतलो आपल्याकूच जागो दी म्हणून. आतां त्या खातीर जो घर बांदून आतां थंय रावता किंवा जेणी जें घर विकत घेतलां तेज्याच नांवार तो जागो करून दिवपाचो सरकारान ठरयला. म्हणून कोमुदादींतल्याय जाग्याचो आपल्या 20 पॉयंट प्रोग्रामाचो हे फॉर्म हांगासर एवेलेबल आसा. तेय फॉर्म प्रत्येकान जो आपल्याक लागता तेणी घेवचो. म्हणून हांवें म्हटलां कदाचित 20 पॉयंट पॉयंटांतले सगळे लोक हांगासर येवंक ना. पयलीं जे कोण येता जेका कोणाक इच्छा आहा तेणीच फॉर्म घेवचे. जर कोणाक इच्छा ना जाल्यार तेणी ना घेवचे. आमी कोणाक फोर्स करूंक येवंक ना. ओके. आत्तां हांवें पळयलां की 20 पॉयंटांतली फाटल्या पर्वरीन घरां मोडून उडयली. कोणी मोडली त्याच्याच शेजाऱ्यान तेजेर केस घातली आनी ती हायकोर्टात गेली. हायकोर्टांतल्यान येयलो आनी ती घरां मोडली. गाळी कोणाक. सरकाराक म्हणजे कोणाक. म्हाका हांवें कितें केलां हांवें तेज्या घराचेर केस घालूंक गेल्लो. शेजाऱ्यां मदल्यो झगड्यो मरे तुमच्यो आनी गाळी आमकां. त्या खातीर ही संदी जी आहा पळय न्हू ही संदी परत परत येवची ना. आमी जेन्ना म्हटलां 6 म्हयन्या भितर एप्लाय करात. आमी सगळ्या लोकांक अपील करता आपलें घर हे जर सुखा समाधानान रावपाचें आसत जाल्यार आनी तेय बी मॅक्झिमम टू मॅक्झिमम म्हणजे विथ मिनिमम पयशांनी हे घर हे कायदेशीर जावं शकता. आतां शेवटाक उरलें आमी गांवांत आपल्याच जागेन घर बांदलेलें आहा. मागीर तुजी सरकाराची न्हू कोमुदादीची न्हू म्हाजीच जागा बांदला मरे. आपल्याच जागेन घर बांदलां बट तें कायदेशीर बांदूंक ना. कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवंक नासलें. ओके. कोण कटकटी करतलो काय म्हणून कसलेंच लायसन्स घेनासतना घरां बांदल्या काय ना. ती घरां रेग्युलरायज जावपाक जाय म्हणून 2014 पयलींची म्हणजे जेका म्हणटा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन ह्या पर्सनल जागेत घर बांदलेलें जें आहा
ते सुद्धा रेग्युलरायज करपा खातीर तांच्यांनी तेजो वेगळो फॉर्म हांगासर अवेलेबल आहा. परत तेंच्यांनी केदें व्हडलें म्हणजे ते अप टू 600 स्क्वेअर मिटर पर्यंत व्हडली बिल्डींग सुद्दां जरी गांवांत बांदल्या मुगो ती रेग्युलरायज जातली. आतां पंचायतीक मात मागीर पयशे भरपाचे, कारण ती सुद्दां रेग्युलरायज करपाचें सरकारान डिसिजन घेतलां. बट तुमी म्हणटले की ती फुकट रेग्युलरायज जातली काय म्हणून. फुकट जावची ना. जेणी घर बांदपा खातीर जितके पयशे भरलेले, सपोज तेणी सगळो टॅक्स मेळून कितलो 1 लाख रुपया जर नवें घर बांदतना कोणी सरकाराक भरला जाल्यार तितकेच पयशे आतांय बी रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन करता आसतना सरकाराक भरचे पडटले. बट तुका घर कायदेशीर आमी ते करून दिता, ही संदी परत मेळची ना. आतां आमी म्हणटले घर आपले कायदेशीर कित्याक करचें. घर कायदेशीर 2 गजाली खातीर करचें. आपल्या घराचेर चुकून सुद्दां केन्ना डेमोलिशन येवचें न्ही म्हणून करचें. आनी दुसरें, आपल्याक जेन्ना आपल्या घराचो उपयोग आहा, केन्नाय जर आमी लोन काडटले जरी आसत जाल्यार आपल्या घराचे पेपर जर आपूण बँकेन घेवन गेले जाल्यार आमकां विथ द मिनिमम कॉस्ट तेजेर लोनूय मेळटा. आमकां घर जर बांदपाचें जालें जाल्यार त्याच घराचेर लोन घेवन आमकां बांदपाची संद आसा. हांवें जी सनद सर्टिफिकेट सांगली ती जर तुमी आतां सनद सर्टिफिकेट जर काडूंक वचत जाल्यार तुमकां 5 ते 6 डिपार्टमेंटांनी वचूंक जाय. 4 ते 5 म्हयने लागतले. बट हांगासर तुमकां फक्त 1000 रुपया भरून सनद सर्टिफिकेट जी आहा पळय न्ही, ही डायरेक्टली डेप्युटी कलेक्टर डायरेक्ट तुमकां दितलो. त्या सनद सर्टिफिकेटीचेर फुडले फावटी नवें सुद्दां घर बांदता आसतना ना तुमकां फॉरेस्टाक वयचें पडना, ना PWDक वयचें पडना. इतके इजी आमच्या सरकारात करून दिलां. त्या खातीर म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. हांवें ऑलमोस्ट 9 तरेचे फॉर्म हांगासर आमी अवेलेबल केल्या. सगळ्या जाणांनी घाई कोणीच करची न्ही. जो कावंटराचेर ज्या टेबलाचेर ते अनावन्स करतले नाल्यार कितें जातलें, मुख्यमंत्री गेल्या उपरांत सामकी घाई पडली, गडबड पडली. ना, आमचो सगळो स्टाफ दनपार मेरेन हांगासर 2 जायसरूय बसतलो. पण तुमकां फॉर्म दिल्या शिवाय आमी वयचे ना. जेका कोणाक मागीरूय बी म्हणजे आमच्या डेप्युटी कलेक्टर हेजे कडेन अवेलेबल आसतले, आमदाराच्या कार्यालयांतल्यान फॉर्म मेळटले. बट तुमी रितसर येवन आपलो फॉर्म भरून आपूण तो सबमीट करप गरजेचें आसा. आमदाराचें ऑफिस एका कंप्लिटली जे डॉक्युमेंट जाय ते सगळे तयार करून जाय ते तुमकां सगळ्या जाणांक मदत करतले. राजकारण आतां पर्यंत खूब जाणांनी केलें, समाजकारण कोणी करूंक ना. लोकांचें घर सारकें करपाचें काम कोणी करूंक ना. लोकांचें घर रितसर करपाचें काम कोणी करूंक ना. हांगासर लोकांक म्हणजे आमी जशें म्हणटा सदांच टांगती तलवार तेंच्या दवरून लोकांनी राजकारण केल्लें आसा. आमकां तें करपाचें ना. आमकां सामान्य मनशाचें घर हें तेजें घर ताच्या नांवार करून दिवपाचें आसा की जेणे करून सुखा समाधानात तो रावपाक शकतलो. म्हणून म्हज्या सरकारान म्हजें घर ही योजना जी हाडल्या ही तुमच्या खातीर हाडलेली आसा, सामान्य मनशा खातीर हाडलेली आसा. आनी तेंच घर ताच्या नांवार करून दिवपाक आमी ही योजना हांगासर राबयता. आयज पयल्या दिसा हो कार्यक्रम हांगासर आमकां सुरवात करपाची संद तुमी मयेकारांनी दिली त्या ती परत एकदा तुमच्या हांव खूब खूब अभिनंदन करता. तुमकां आसतले सगळे प्रॉब्लेम तुमकां जे कितें विचारपाक जाय आमचो कन्सर्न ऑफिसर तुमकां गायड करतलो. आनी ते सगळे डॉक्युमेंट लागीं केल्या उपरांत तुमी आयदर आमदाराचें ऑफिस आसतलें, डेप्युटी कलेक्टर आसतले, मामलेदार आसतले, तो नोडल ऑफिसर तुमकां ह्या पद्दतीचें सगळें सहकार्य करतले. आनी हाज्या व्यतिरिक्त तुमकां जर कितें गरज आसत जाल्यार तुमी जाय तेन्ना आमकां विचारपाक शकता. म्हणून आज परत एकदा हांव म्हज्या घराच्या योजनेचो शुभारंभ जालो इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.